पातळ असे काप करायचे आहे। तुम्हाला थोडे जाडसर आवडत असल्यास तुम्ही तसे देखील करू शकता। इथे लेंथ तुम्ही बघू शकता। साधारण ह्या थिकनेसचे असे आपल्याला काप करून घ्यायचे। काप करून झालं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे। यात मी थोडं मीठ घातलेलं आहे, त्यात हे काप टाकून द्यायचे। छान असे काप स्वच्छ धुवून घ्यायचे, व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचं। व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले की एका ताटामध्ये काप काढून घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ, त्यानंतर त्यात आपण घालूया लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता। नंतर त्यात घालूया धना पावडर, त्यानंतर घालूया गरम मसाला, थोडीशी हळद, यात आपल्याला घालायचं आहे किंचित असा हिंग, जेणेकरून जो पदार्थ आहे तो डायजेशनसाठी इझी होईल। घालून झालं व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूने मसाला कोट करायचा। या प्रकारे तुम्ही रब करून व्यवस्थित कोटिंग करू शकता। सगळीकडे मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे दोन्ही बाजूने। तर तुम्ही ते पाहू शकता सुंदर असं मसाला कोट झालेला आहे। आता याला आपण मॅरिनेशनला ठेवूया साधारण 15 ते 20 मिनिटं। त्यानंतर आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इथे कोटिंगसाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला साधारण इक्वल प्रपोर्शनमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। साधारण मी 4 चमचे रवा घेते, सोबतच तुम्हाला 4 चमचे तांदळाचं पीठ यात घालायचं आहे। इथे मी तांदळाचं पीठ देखील 4 चमचे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे मॅरिनेशन करून आपले काप तयार आहेत। त्याला आपण शॅलो फ्राय करूया। एका बाजूला मी पॅनवर तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे। एक एक आपल्याला काप या प्रकारे घ्यायचा आहे, व्यवस्थित कोट करायचा आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण काप आहे ते ठेवूया। छान असे लो टू मीडियम फ्लेमला आपल्याला हे जे काप आहे व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे। थोड्या वेळाने आपल्याला याला टर्न ऑफ करायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान प्रकारे असे फ्लिप करून घेतलेले आहे। व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे काप शॅलो फ्राय करायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आवाज तुम्ही ऐकू शकता, क्रिस्पी असे झालेले आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि याला सर्व करून द्यायचं। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा तशा एका नवीन रेसिपीसोबत।